नमस्ते. मी ॲडव्होकेट प्रीतीसिंह परदेशी. हा व्हिडिओ आपण जे प्रॅक्टिस करतो कोर्टामध्ये मोस्टली ज्युनियर्ससाठीच आहे की ज्यांना पुर्शिस म्हणजे काय, पुर्शिस लिहिणं म्हणजे काय, ती कशी लिहितात हे माहिती नाही. तर पुर्शिस म्हणजे आपण मेहरबान कोर्टाला फक्त काही गोष्टी कन्वे करत आहोत, फक्त सांगत आहोत. पुर्शिसमध्ये प्रेयर क्लॉज नसते, त्यामुळे तिथे विनंती आपण मागत नाही किंवा मागू शकत नाही किंवा मागू नये. पुर्शिस फक्त यासाठी की आपल्याला काहीतरी कन्वे करायचं आहे. तर आता ती कशी लिहिणार? तर त्यासाठी से फॉर एक्झाम्पल अर्जदारतर्फे पुर्शिस की. आता अर्जदार यांना काही गोष्ट निदर्शनास, जीही गोष्ट निदर्शनास आणून द्यायची आहे किंवा एखादं डॉक्युमेंट दाखल करायचं आहे, तर आपण लिहू शकतो की अर्जदारतर्फे पुर्शिस की किंवा खालीलप्रमाणे अर्जदार आज रोजी सो अँड सो डॉक्युमेंट मेहरबान कोर्टात दाखल करत आहेत. आणि जर एखादी इन्फॉर्मेशन फक्त कन्वे करायची असेल तर ती इन्फॉर्मेशन लिहायची आणि सांगायचं की अर्जदार यांना सबब ही गोष्ट निदर्शनास, मेहरबान कोर्टाच्या निदर्शनास आणण्याची आहे. आणि खाली लिहा सबब ही पुर्शिस, किंवा काही जण लिहितात येणेप्रमाणे ही पुर्शिस, पुणे दिनांक किंवा जे काही आहे ते, आणि अर्जदार किंवा अर्जदारतर्फे ॲडव्होकेट. तिथे विनंती कलम घालू नका, तिथे प्रेयर क्लॉज काहीही लिहू नका, कारण की पुर्शिस म्हणजे फक्त कन्वे करायचं आहे, टू इन्फॉर्म द कोर्ट. तर हा झाला छोटासा व्हिडिओ की पुर्शिस काय असते. आणि हो, पुर्शिसला तिकीट लागत नाही, त्यामुळे तिकीट चिटकवू नका. सो हा जर व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला तर नक्कीच शेअर करा. थँक्यू.